नमस्कार मित्रांनो. मागील काही दिवसांपासून आरटीओचं नाव वापरून एक स्कॅम चालू आहे. तुमच्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये तुमच्या वाहनाचा नंबर दिलेला असतो आणि त्या मेसेजमध्ये असं सांगितलं असतं की तुमच्या वाहनावरती सीसीटीव्हीद्वारे इमेज कॅप्चर करून एक चालान इश्यू झालेलं आहे आणि हे चालान भरण्यासाठी किंवा त्या चालान संदर्भात तुम्हाला कुठली क्वेरी असेल तर ती कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला एक वाहन परिवहन नावाची एक एपीके फाईल तुम्हाला त्यामध्ये पाठवली जाते आणि ती फाईल डाउनलोड करून तुम्ही ते चालान भरा असं त्यामध्ये सांगितलेलं असतं. परंतु ही फाईल जर तुम्ही डाउनलोड केली तर तुमचा डेटा चोरला जाऊ शकतो किंवा तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आरटीओ विभागाद्वारे किंवा ट्रॅफिक पोलिसांद्वारे असं कोणतेही वाहन परिवहन नावाची फाईल ही तुमच्या व्हॉट्सअपला कधीच मेसेजद्वारे पाठवली जात नाही. जर तुमच्या वाहनावरती कुठलं चालान झालेलं असेल तर ते चालान भरण्यासाठी किंवा चालानच्या मेसेजसाठी तुम्हाला फक्त तुमच्या आरटीओला रजिस्टर करताना जो तुम्ही नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर, त्याच मोबाईल नंबरवरती टेक्स्ट मेसेज आलेला असतो. आता हा टेक्स्ट मेसेज आल्यावरती पण तो जेन्युइन आहे की नाही हे कसं चेक करायचं? आपल्या शासनाचे फक्त 2च ऑफिशियल वेबसाईट आहेत की त्याच्यावरती तुम्ही आपल्या वाहनावरती चलन आहे की नाही हे चेक करू शकता. जर तुमच्या वाहनावरती आरटीओचं कुठलं चलन असेल तर त्यासाठी echallan.parivahan.gov.in अशी वेबसाईट आहे. जर तुमच्या वाहनावरती ट्रॅफिक पोलिसांचं कोणतं चलन असेल तर महाट्रॅफिक echallan.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुमच्या वाहनाचा नंबर टाका. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या वाहनावरती कुठलं चलन आहे किंवा नाही आणि ते भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला याच वेबसाईटचा तुम्ही वापर करू शकता. थँक्यू.